अब एक नए भारत, आधुनिक बुनियादी ढांचे, वैज्ञानिक उड़ान भरेंगे। अपनी कुर्सी की पेटी कसें और सवारी का आनंद लें। मोर एकदम जो ठीक आहे। तर मित्रांनो, आता साधारणतः 2:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आलो आहे प्रधानमंत्री संग्रहालय बघण्यासाठी। प्रधानमंत्री संग्रहालयाला आजची व्हिजिट आहे। तर थोड्याच वेळात आम्ही प्रधानमंत्री संग्रहालयामध्ये पोहोचतोय मित्रांनो। तर मित्रांनो, आता आपण प्रधानमंत्री संग्रहालयामध्ये आलेलो आहोत आणि आपल्याला आता समोर जायचं आहे। तिकडे खूप सारे इव्हेंट्स आहेत या ठिकाणी। या इकडनं आम्ही एंट्री केली होती आता, आणि आता आपण तिकडे जातोय मित्रांनो। प्रवेश त्या साईडला आहे। तर मित्रांनो, आपण प्रधानमंत्री संग्रहालयामध्ये एंट्री केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला आपल्या देशाचे जे आतापर्यंत प्रधानमंत्री होऊन गेलेले आहेत त्या प्रधानमंत्रींच्या संदर्भामध्ये या ठिकाणी त्यांचे मोठमोठे फोटोज आणि त्यांचे संदर्भातली माहितीसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसते मित्रांनो। आपल्या देशाचे पंतप्रधान होऊन गेलेले जसं PV नरसिंहराव या ठिकाणी दिसते आपल्याला, त्यानंतर श्री चंद्रशेखर, आणि त्यानंतर आम्ही थोडंसं वरती गेल्यानंतर या ठिकाणी बघा लाल बहादूर शास्त्री यांची खूप सुंदर अशी प्रतिमा आपल्याला दिसलेली होती। जय जवान जय किसान या संदर्भात सुद्धा या ठिकाणी आपल्याला एक देखावा दिसलेला मित्रांनो। या म्युझियममध्ये देशाचे आतापर्यंतच्या सर्व प्रधानमंत्र्यांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या कार्याचं जतन करून ठेवण्यात आलेलं आहे। अब एक नए भारत, आधुनिक बुनियादी ढांचे, वैज्ञानिक नवाचारों और इंजीनियरिंग के चमत्कारों के लिए उड़ान भरेंगे। अपनी कुर्सी की पेटी कसें और सवारी का आनंद लें। ये है शानदार ढोला सादिया सेतु। ये पानी पर 9.15 किलोमीटर लंबाई के साथ भारत का सबसे लंबा स्थायी बीम पुल है। असम और अरुणाचल प्रदेश को जोड़ने वाले इस पुल ने यात्रा की दूरी 165 किलोमीटर कम कर दी है। तर मित्रांनो, आपण प्रधानमंत्री संग्रहालयामध्ये हेलिकॉप्टर राईड करत आहोत। हेलिकॉप्टर राईडचा आपण इथे मजा घेत आहोत मित्रांनो। तमिलनाडु में विस्मयकारी मुपंडल विंड फार्म देखें, जो दुनिया का तीसरा सबसे बड़ा परिचालित तटीय विंड फार्म है। जम्मू और कश्मीर में चिनाब सेतु देखें, जो दुनिया का सबसे ऊंचा रेलवे आर्च ब्रिज है, जो महान हिमालय श्रृंखला पर बना है।
रोहतांग दर्रे के नीचे बनी अटल सुरंग दुनिया की सबसे लंबी हाईवे सिंगल ट्यूब टनल है। ये लद्दाख को पूरे साल कनेक्टिविटी और हमारे सशस्त्र बलों को रणनीतिक लाभ प्रदान करती है। भारत की तटरेखा की क्षमता को समक्ष लाने वाली ये सागरमाला परियोजना है, जो तटीय नौवहन और अंतर्देशीय जलमार्गों के 14,500 किलोमीटर नौगम्य जलमार्गों के पत्तनों की विकासोन्मुखी है। तर मित्रांनो, प्रधानमंत्री संग्रहालयामध्ये या छोट्या छोट्या लहान मुलांची ट्रिपसुद्धा आलेली आहे आणि ते आता प्रधानमंत्री संग्रहालय बघायला जात आहेत। मित्रांनो, छोटे छोटे लहान लहान मुलं आहेत, हे शाळेतले, त्यांची व्हिजिट आलेली आहे आज। तर मित्रांनो, प्रधानमंत्री संग्रहालयामध्ये एंट्री केल्यानंतर जस्ट स्ट्रेट गेल्यानंतर या डाव्या साईडला आपल्याला तिकीट घर मिळेल, त्या ठिकाणी आपल्याला तिकीट काढायचं आहे। या संग्रहालयामध्ये तुम्हाला जर प्रधानमंत्री जे माजी प्रधानमंत्री असतील किंवा आताच्या प्रधानमंत्री आहेत त्यांच्यासोबत जर तुम्हाला फोटो काढायचा असेल तर त्याला 50 रुपीजचे चार्ज आहे। परत त्यांच्यासोबत जर रॅम्प वॉक करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा 50 रुपीजचं चार्ज आहे। आणि त्यांच्या सहीचं जर एखादं लेटर जर आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी सुद्धा 50 रुपीज आणि भविष्याची हेलिकॉप्टर राईड यासाठी सुद्धा एक 100 रुपयाचा चार्ज आहे। असं साधारणतः 250 रुपये चार्जेस आहेत इथे तिकीट्सचे। मित्रांनो, प्रधानमंत्री संग्रहालयामध्ये बाजूलाच असं खूप असं सुंदर असं गार्डन आहे। मित्रांनो बघा, पक्षी किती आलेले आहेत या ठिकाणी, खूप असं सुंदर गार्डन आहे। समोर गेल्यानंतर गुलाबाचं फुलांचं सुद्धा एक त्या पायऱ्यांवरती गार्डन आहे। मित्रांनो, आपण तिकडे गेलो होतो मगाशी आणि खूप असं एक मनमोहक वातावरण या ठिकाणी आपल्याला दिसेल। हे बघा, या ठिकाणची जी वृक्ष आहेत, झाडं आहेत, ती खूप जुनी झाडं आहेत। बघा मित्रांनो, किती जुनी झाडं आहेत ही, आणि खूप मोठमोठी झाडे आहेत। हे बघा, या ठिकाणी सुद्धा खूप मोठे वृक्ष आहेत। खूप या वृक्षांनी खूप या भारताचा इतिहास पाहिलेला आहे मित्रांनो या ठिकाणचा। आणि मित्रांनो, ॲक्च्युअली हे जे समोर जे दिसत आहे ना, हे आपले भारताचे पहिले पंतप्रधान जे होते पंडित जवाहरलाल नेहरू, हे त्यांचं निवासस्थान होते, त्यांचं घर होतं। त्यालाच आता कन्वर्ट करून पंतप्रधान संग्रहालय PM म्युझियम म्हणून याचं नामांकन करण्यात आलेलं आहे। ते बघा मित्रांनो, प्रधानमंत्री संग्रहालयामध्ये मोर पण आलेला आहे। किती मनसोक्त तो या ठिकाणी फिरत आहे, नाही का? बघा, मोर आलेला आहे, पोपट आहे, दोन छोटे दुसरे पक्षी आहेत। गाडी चांगली दिसते, गाडी अतिशय सुंदर। आता बघा, आपण तर त्यांनी केळी अशी हे करून टाकली आणि केळी खातोय तो मोर। खरंच अप्रतिम। शक्यतो आपल्या इकडे मोर क्वचितच जंगलामध्ये वगैरे बघायला मिळतो। हे बघा मित्रांनो,
एकदम जवळून. किती सुंदर. तर मित्रांनो, आज आपण प्रधानमंत्री संग्रहालय बघितलेलं आहे. आता सायंकाळचे जवळपास 5:30 झालेले आहेत आणि आम्ही नंतर म्युझियम, प्रधानमंत्री म्युझियम बघितल्यानंतर आता इंडिया गेटकडे इकडे आलो आहे. आणि आजचा ब्लॉग मित्रांनो आपण याच ठिकाणी आता संपवूया आणि भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.